तर विवोने नवीन एक लॉन्च केलेला आहे T4 5G. तर T4 5G आता तुम्हाला मी दाखवतोय. मागच्या व्हिडिओमध्ये V50 दाखवला होता, या व्हिडिओमध्ये T4 5G लॉन्च केलेला आहे विवोने. आणि आपल्याकडे हा फोन आलेला आहे आणि एकदम कमी रेंजमध्ये फोन अवेलेबल आहे. 8/128 घ्या, 8/256 घ्या. पूर्ण व्हिडिओ बघा, एकदम रिव्ह्यू मराठीमध्ये सांगितलेला आहे. तर या फोनमध्ये 7300ची बॅटरी टाकलेली, 7300 आणि 90 वॅटचा सुपर चार्जर, एकदम फास्ट चार्जर दिलेला आहे. आणि याची थीन जर बघितली तर 7.89 mm ची थीन आहे फक्त. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे पण नवीन आले असेल त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला कुठलाही टाइमपास करता व्हिडिओ करूया सुरू. तर विवोने परत एक लॉन्च केला आहे, तो म्हणजे विवो T4. विवो T3 नंतर ह्या सिरीज कंटिन्यूस राहिली ती म्हणजे T4 आता लॉन्च केलेला आहे. तर T4 एकदम भारी फोन आला, एकदम स्लिम. तर आता आपण बघू शकतो. तर हा फोन कुठून ऑर्डर केला, कसा ऑर्डर केला, एकदम सगळी माहिती टोटल देणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तर आता विवो T4 आपण सध्या अनबॉक्सिंग करतच आहोत. तर त्याच्यामध्ये काय काय आलेलं आहे सगळं बघू शकता तुम्ही. तर आपला असा फोन असणार आहे, बघू शकता. तर बघा एकदम स्लिम फोन आहे आणि लुक पण तुम्ही बघू शकता, एकदम लुक एकदम छान दिलेलं आहे. एकदम पाठीमागून जर बघितलं तर एकदम डार्क सर्कल आपल्याला बघायला भेटेल आणि कॅमेरा लेंथ वगैरे एकदम छान दिलेली आहे. आणि इथं लाईट वगैरे बघू शकता, रिंग लाईट वगैरे सगळं इथं अवेलेबल दिलेलं आहे फोनमध्ये. तर सगळ्यात पहिले अनबॉक्सिंग करूया. तर ओपन करूया. आता बघू शकता तुम्ही फोन. आता डिस्प्ले कसा दिलेला आहे, एकदम भारी डिस्प्ले वगैरे दिलेला आहे. आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सुद्धा आपल्याला अवेलेबल केलेला आहे. हा फोन तुम्ही बघू शकता, त्याचे रिव्ह्यू वगैरे तुम्हाला मी सांगणारच आहे. एकदम भारी फोन दिलेला आहे. बॉक्समध्ये बघू शकता, बॉक्समध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला, त्यांना मी तुम्हाला दाखवतोय. नंतर आता केस दिलेला आहे, हा एक इझिली आपण हँडल करू शकतो, कुठे पण फोनला यूज करू शकतो. नाहीतर कवर पण घेऊ शकतो. त्यानंतर कवर घ्यायची गरज नाही. इथं डॉक्युमेंटेशन काही दिलेलं असतं, डॉक्युमेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इथं बघू शकता Type-C ची केबल दिलेलं आहे, यामध्ये Type-C ची केबल दिलेली आहे. त्यानंतर चार्जर, याचं सुपर फास्ट चार्जर आहे, 90 वॅटचं चार्जर त्यांनी अवेलेबल केलेलं आहे. त्यानंतर लास्टला एक सिम कार्डचा टूल असतो यामध्ये, बॉक्समध्ये तो टूलसुद्धा त्यांनी दिलेला आहे. तर खूप भारी फोन आलेला आहे. तर आता बाकीचे फीचर्स आपण बघूया की काय काय चेंजेस केलेले आहे विवोने एक खूप छान फोन लॉन्च केलेला आहे, बघू शकता. फर्स्ट ऑफ ऑल वेट बघूया. तर याचं वेट समथिंग एकदम स्लिम आहे, त्यामुळे 198.5 ग्राम आलेला आहे, समथिंग लाईट वेट आहे. नंतर बिल्ड क्वालिटी बघूया. तर बिल्ड क्वालिटी स्कॉट एक्सटेन्शन अल्फा प्रोटेक्शनचा ग्लास दिलेला आहे, सपोर्ट दिलेला आहे याला. आणि बॅक साईडला जर बघितलं तर प्लास्टिक आहे. आणि MIL स्टँडर्ड 810Hचा सर्टिफिकेशन येतं यामध्ये. आणि IP65चं सर्टिफिकेशन पण इन्क्लूड आहे यात. तर आता पोर्ट्स अँड बटन्स बघूया. तर खाली जर बघितलं तर सिम कार्ड ट्रे, USB Type-C, स्पीकर ग्रिल. आणि राईट साईडला बघितलं तर व्हॉल्यूम रॉकर, पॉवर ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे. आणि वरती जर बघितलं तर नॉईज कॅन्सलेशन मायक्रोफोन येतो. आणि लेफ्ट साईडला काहीच नाही आहे. तर यात सिम कार्ड ट्रे येतो, ड्युअल नॅनो सिम कार्ड स्लॉटचा सपोर्ट दिलेला आहे यात. तर आता इथं 2 व्हॅरियंट दिलेले, 8/128 प्लस 12/256. तर आता डिस्प्ले बघूया. डिस्प्ले बघायला गेलं तर मायक्रो क्वाड कर्व डिस्प्ले आहे, सो दॅट इट लुक्स व्हेरी नाईस आणि एकदम छान दिसतो, प्रीमियम क्वालिटीचा फोन दिसतो. त्यानंतर आता डिस्प्ले जर बघायला गेलं तर 6.77 FHD प्लस AMOLED आहे, 120 हर्ट्स रिफ्रेश रेट आहे. त्यानंतर 1300 निट्स HBM ब्राईटनेस आहे, म्हणजे लाईट सर्टिफिकेशन अवेलेबल आहे. HDRचा फुल सपोर्ट दिलेला आहे, 1300 निट्स HBM आहे. त्यानंतर रात्रीसुद्धा तुम्ही इझिली हा फोन वापरू शकता. SGS सर्टिफिकेशन आहे, लो ब्ल्यू लाईट, म्हणजे डोळ्यांना वगैरे काहीच त्रास होणार नाही आहे. कारण याच्या साईडनी जर बघायला गेलं तर याचे बेझल्स वगैरे खूप छान दिलेले आहे. बॉडी रेशो ॲब्सोल्युटली गुड, नो प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. याचे बेझल्स जर बघितलं तर एकदम स्लिम आहे आणि एकदम भारी दिलेले आहे. त्यानंतर इथं आता खालून जर बघितलं तर एकदम चीन क्वालिटीमध्ये, एकदम भारी क्वालिटीमध्ये. स्पेसिफिकेशन बघितले तर Qualcomm स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे, SD7S जनरेशन 3 दिलेला आहे. आणि यात 7300ची बॅटरी आहे, 90 वॅटचं सुपरफास्ट चार्जर दिलेलं आहे. 0 to 100% अंडर 65 मिनिट्स इझिली तुम्ही चार्जिंग करू शकता. खूप भारी सपोर्ट दिलेला आहे. आणि यात 2 व्हॅरियंट येतात, तुम्हाला माहिती आहे 8/128, 12/256. तर अंतुर्दू स्कोर बघितला तर 8 लाखच्या जवळपास अंतुर्दू स्कोर आहे, त्यामुळे तुम्ही गेमिंग परफॉर्मन्स एकदम इझिली करू शकता. ॲक्च्युअल गेमिंग आहे यात. आणि यात जर बघितलं तर 60 FPS BGMI सपोर्ट दिलेला आहे, जो की खूप छान आहे. तर मल्टीमीडियामध्ये जर बघितलं
तर दिस इज अ ग्रेट डिस्प्ले. खूप एन्जॉय करशाल तुम्ही, कारण डिस्प्ले ब्राईट आहे, कलरफुल आहे, 1.5 रिझोल्युशन एक्सपिरियन्स आहे, ऑडिओ इज एक्सलंट, एकदम भारी डॉल्बी साऊंड दिलेला आहे. यानंतर सेन्सर्स बघूया. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे आणि फेस लॉक सुद्धा अवेलेबल आहे. इट्स वर्क्स व्हेरी वेल. OS आणि UI जर बघितलं तर फ्रंट टच OS 15चा सपोर्ट आहे, विच इज बेस्ड ऑन Android 15. 2 मेजर्स Android अपडेट्स आहे, 3 years सिक्युरिटी अपडेट आहे. त्यानंतर आता AI फीचर्स बघायला गेलं तर AI नोट असिस्ट, AI इरेज आणि सर्कल टू सर्च असे फीचर्स आपल्याला बघायला भेटतील. त्यानंतर कनेक्टिव्हिटीमध्ये जर बघायला गेलं तर 10 5G बँड्स, 4G वर्ल्ड, Wi-Fi 5 आणि ब्लूटूथ 5.2चा तगडा सपोर्ट दिलेला आहे यात. तर त्यानंतर आता कॅमेऱ्याचं बघूया. तर कॅमेऱ्यामध्ये बघायला गेलं तर 2 MP कॅमेरा असा दिलेला आहे आणि खाली सोनी सेन्सर येतो, तो म्हणजे IMX882 50 MP कॅमेरा आपल्याला इथं दिलेला आहे. तर फ्रंट साईडला एक कॅमेरा येतो, तो म्हणजे 32 MPची सेल्फी आपल्याला दिलेली आहे. कॅमेऱ्याने खूप भारी म्हणजे ग्रोथ केलेली आहे. स्टँडर्ड कॅमेरा एकदम बघू शकता. आता भरपूर सारे फोटो आपण क्लिक केलेले ते सुद्धा तुम्ही बघू शकता. कलर्स आर व्हेरी गुड. प्रायमरी सेन्सर एकदम लो लाईट एरियामध्ये सुद्धा तुम्ही इझिली फोटो कॅप्चर करू शकता. आणि 2x पोर्ट्रेट मोड दिला आहे. त्यानंतर नाईट मोड, 50 MP, खूप सारे असे मोड या फोनमध्ये दिलेले आहे. त्यानंतर लास्टला बघायला गेलं तर व्हिडिओग्राफी बघितली तर 4K + 30 FPS सपोर्ट आपल्याला फ्रंट प्लस बॅक कॅमेराने भेटतोय. त्यानंतर अजून एक फीचर्स आपल्याला बघायला भेटेल, ते म्हणजे वाईड वाईन 11चा सपोर्ट आपल्याला या फोनमध्ये भेटणार आहे आणि बॅक साईडनी रिंग लाईट भेटणार आहे, जो की खूप भारी दिसतोय. आणि साईडला जर बघितलं तर Type-C 2.2चा पोर्ट आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर SR व्हॅल्यू जर बघायला गेलं तर लिमिट्स आहे, एकदम विदिन लिमिट्स. आणि कलरमध्ये असं बघायला गेलं तर 2 कलर आहे, तो म्हणजे एक ब्ल्यू आणि दुसरा म्हणजे ग्रे. खूप भारी कलर अवेलेबल आहे. तर आता प्राईसचं बोलूया. मी ऑर्डर केला आहे हा फ्लिपकार्टवरून, तुम्ही इझिली ऑर्डर करू शकता. आणि तुम्हाला इथं साईडला बिल सुद्धा दिसत असेल. फक्त 18,000ला हा फोन बसलेला आहे. 18 ते 19,000ला तुम्हाला हा फोन इझिली भेटून जाईल. बट तुम्हाला पेमेंट ऑनलाईन करावं लागणार आहे, ते पण SBI कार्डवरून तुम्ही करू शकता. क्रेडिट कार्ड तुम्हाला अवेलेबल असणं गरजेचं आहे. नाहीतर या फोनची प्राईस जी आहे ती 8/128 तुम्हाला पडेल 22,999ला. आणि 256 जो पडणार आहे तो 24,299ला. तर याची प्राईस अशी असणार आहे. प्राईस सुद्धा एकदम डिलाईट दिलेला आहे. तर हा फोन तुम्ही नक्की बाय करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ आपला लवकरच येणार. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय मस्त राहा.